संत विचारत नाही. संत म्हणतात अहो म्हणले एवढे मोठे एवढ्या पुराणी वकील साहेबांनी यांनी किती खर्च केला म्हणजे बरोबर आहे हो. मग त्यांना तुम्ही धन्यता का देत नाही? मुलं चांगले तो पण या चांगल्या मुलांना जन्माला घालणारे मायबाप किती चांगले असते. लक्षात आलं का पूर्ण माझं? आणि एक लक्षात ठेवा, आपण कधी आपल्यावर ओढून घ्यायचं नाही. आपण उलट म्हणलं पाहिजे अहो एवढं मोठं हे तुमचं सगळं वैभव, आमचं काही नाही महाराज, ही सगळी वडिलांची कृपा आहे. असं लक्षात येतंय का? बरेच जण म्हणतात ह्याच्यात बापाचं काही नाही, हे सगळं आम्हीच कमवलंय. लक्षात येते का माझं बोलणं? कळतंय का तुम्हाला? अरे बापाचं काही नसू द्या पण बापानं तुम्हाला जन्माला घातलंय, याच्यापेक्षा काय पाहिजे अजून? बरोबर आहे का? याच्यापेक्षा काय पाहिजे? नाही आता मी पप्पापेक्षा चांगलं वाजवायलोय, माझं नाव भारी झालंय, कारण पप्पानं जन्माला घातलं हे विसरू नको. बाकी काही नाही. बाप करी जोडी स्टुडिओ मध्ये बसून ऐकतोय म्हणून वाटायला लागले का नाही? सांग, वाटायला लागले. आता थोडं कमी माना, मोह वजन पडू द्या. लक्षात आलं का नाही? मला रुपये द्यायचे नाही. लक्षात आलं का नाही? वा सुंदर. एवढं चांगलं असल्याच्या नंतर माणसाला समाधान वाटतं का नाही? सांगा बरं. महाराज म्हणतात आता ऐका, आई वडिलांना का किंमत दिली जाते? तुकाराम महाराजांनी धन्य माता पिता अगोदर का म्हटलंय त्याचं कारण सांगतो. बाप करी जोडी लेकुराची उडी आपुली कुरवंडी वाढवणी. आपला जीव वाढवून त्या ठिकाणी जीव वाढवून जीव धोक्यात घालून एकाएकी केला मिराशीचा धनी. एकदाच बाप निघून गेला की मुलाला सगळ्या इस्टेटीचा प्रॉपर्टीचा मालक करून ठेवत असतात. मला असं वाटतं की त्यांचे उपकार आपण मेलो तरी विसरणार येणार नाही. येतील का सांगा? म्हणून आम्ही या देशमुख कुटुंबियाच्या सोबत आम्ही सगळे आहोतच, कारण आम्ही कैलासवासी बाळासाहेब देशमुख यांच्या स्फूर्तीला मानणारी माणसं आहोत. त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी, आम्ही त्यांना मानणारे आहोत. पण हा परिवार त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जीवन जगत असेल तर आम्ही सुद्धा कायमस्वरूपी त्यांच्या सोबत आहोत. लक्षात आलं का नाही? आपण त्यांच्या सोबत राहणं ही गोष्ट सज्जनानो अतिशय महत्वाची. जायचंय पुढे आपल्याला. धन्यता माता पित्याला. इथं कुणाच्या, आता मी एवढा कीर्तनकार असलो तरी माझ्या गावात मला कुणी ओळखत नाही. माझ्या बापाच्या नावानं लोक ओळखतात. लक्षात आलं? बापाच्या नावानं ओळखतात. इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, एखादा कलेक्टर झाला, गावात आला, अशा जुन्या म्हाताऱ्या माणसापाशी बसला, बाबा मी कलेक्टर झालो. बरोबर, कोण आहेस तू? मी शुभम आहे. शुभम कोण? मी ना भानुदासरावाचा नातू, हा तुळशीरामाचा पोरगा. लक्षात आलं का माझं बोलणं? तुम्हाला कोणी विचारत नाही, तुम्हाला विचारतात तुमच्या माईमुळं, तुमच्या बापामुळं. आणि नीट ऐका साहेब, या तुमच्या स्वर्ण मला माईनं आणि असं
समोर त्यांची स्मृती 8 वर्ष झालं तुमचा बाप गेला, या बापानं तुम्हाला हे सगळं बंगला, हे घर दार, ही प्रॉपर्टी, हे सगळं कमवण्यासाठी हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं आणि हे सगळं विश्व उभा केलं. आज माय इथं बसलेली असेल, हे चित्र मी काय बोलतो हे सगळं माईला आठवत असेल की गरिबीमधून प्रपंच उभा केला आणि उभा करून इथपर्यंत कसं सांभाळत होते. अरे कैलासवासी बाळासाहेब जे आपल्यात नाहीत, 8 वर्षापूर्वी गेले, ते जर या वाड्यामध्ये बसले तर वाडा भरून गच्च भरून माणसं येत होते. कधी त्या बाईला वेळ मिळाला होता का नव्हता माहीत नाही. समाज कार्यासाठी या माणसानं संपूर्ण जीवन झोकून दिलं होतं, म्हणून आज त्यांच्या पुण्यतिथीला एवढे लोक होते. कोण कोणासाठी यायला तयार आहे? जेवायला कोणी येत नाही महाराज, कोणी विचारत नाही. लोकांकडे वेळ नाही तेवढा, अजिबात वेळ नाही लोकांकडं. जिथं कुठंतरी आपलं काम आहे, जिथं हक्काची जागा आहे, तिथंच माणसं येत असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून हा पर्याय. आणि एक अजून एक सांगतो, आपले वो नहीं, अपने वो नहीं, आपली ती माणसं नसतात जो रोने पर आते हैं. अपने वो नहीं जो रोने पर आते हैं, अपने तो वो है जो रोने ही नहीं देते. लक्षात येते माझं बोलणं? डोळ्यात पाणी आल्याच्या नंतर आपल्या जवळ डोळे पुसायला जाणारे आपले कधीच नसतात. आपल्या डोळ्यातच पाणी येऊ देत नाही यासाठी प्रयत्न करणारे लोक आपले असतात. आणि खऱ्याला खरं, खोट्याला खोटं. पता नहीं किसी मोड पर फिर मुलाकात होगी. माहित नाही तुमची माझी परिवाराची माय कधी भेट होईल, अजिबात मला माहित नाही. आलोय मी पहिल्यांदा. एक जो जाता जाता सांगून जातो, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणा. न्यायाला न्यायच द्या, अन्यायाला अन्यायच द्या. घरातला जरी व्यक्ती असला तरी अन्यायाला अन्यायच म्हणा. अन्यायाला वेळी जर प्रतिबंध नाही घातला तर एक दिवस अन्यायच न्याय बनत असतो. जुन्या काळामध्ये आपल्या घरातला जरी माणूस असला, न्याय देणारे जर पुढारी असले, पुढारी कळतं का तुम्हाला? पुढारी गावातले 4 माणसं एकत्रित बसायचे आणि भाकरी मिटवायची, बरोबर आहे का नाही? हा, ते योग्य न्याय द्यायचे. आता ती पद्धत बंद झाली. आता आमच्यासारखे पोराले म्हणा बरं, गावातले 4 चांगले माणसं बसून, शहाणे माणसं बसून आपण मिटू. गावातले आमच्यासारखे पोरामध्ये कोण शहाणे? गावात सगळ्याचे लफडे आम्हाला माहिती, कोण शहाणे? लक्षात आलं माझं बोलून? आता राहिलं नाही, आता राहिलं नाही. लक्षात आलं का नाही? एक लक्षात ठेवा, या परिवाराला मी सांगेन, कुणी किती जवळच असेल तरी काही नाही महाराज. झूठ को सच कहने की मुझे कलाकारी नहीं आती. झूठ को सच कहने की मुझे कलाकारी नहीं आती. बेशक लोग मुझे गलत समझे, लेकिन मुझे गद्दारी नहीं आती. सोबत कधीच करायची नाही. लक्षात आलं का नाही? लक्षात. म्हणून बाळासाहेब महाराज असतील, आम्ही असू, आम्ही तोंडानं फटकळ आहेत, अंतकरणानं प्रेमळ आहेत. आमचं बोलणं, यांचं बोलणं फार लागतं एखाद्या वेळेला अंतकरणाला, पण यांना ओळखायला शिकल्याच्या नंतर यांच्या शिव्या सुद्धा गोड लागतात. पण ओळखावं लागतं. माणसं देवाबरोबर मी बोलतो ते ओळखणं कठीण आहे. ही माणसं ओळखता आली पाहिजे. अजून एक वाक्य बोलून जाईल. जी माणसं बोलणारी असतात, जी माणसं मोकळ्या मनानं हसत असतात ना, जी माणसं वरून प्रसन्न असतात, ती माणसं आतून खूप तुटलेली असतात. तुटलेली असतात. म्हणून तर ती मोकळ्या मनानं जीवन जगत असतात ना. गम बहुत है खुलासा मत होने दो, गम बहुत है खुलासा मत होने दो, मुस्कुरा देना लेकिन तमाशा मत होने दो. एवढंच सांगेन. आई वडीलच असतात. खरं सांगतो, देवाच्या मागं 2 सोरं लागले दादा. देवाच्या मागं सोरं लागले. कोणाच्या मागं माऊली? देवाच्या. देवा पळायला लागले. लपायचंय पळत शेणा महाराजाच्या मळ्यात आले. कोणाच्या? शेणा महाराजाच्या. सावतामाळा. सावतामाळी. सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आले आणि सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आल्याच्या नंतर सावता मला लपव, सावता मला लपव असं म्हणले. असं म्हटल्याच्या नंतर ऐका, आता देवानं सावता महाराजांनी सांगितलं, महाराज इथं उसात लपा, जमणार नाही. गव्हात लपा, जमणार नाही. चोर भयानक आहे. एका चोराचं नाव ज्ञान आहे, दुसऱ्या चोराचं नाव नाम आहे. ज्ञान दाखवतं, नाम आकळतं. जागा चांगली दे. लगेच हातामध्ये विळा घेतला. इकडे लक्ष द्या. साठविला दाता तर लोक्याच्या हातात विळा घेतला, छाती फाडली आणि छाती फाडून देवाला हृदयात साठवलं. देवाला हृदयात साठवलं. सावता महाराजांनी दिल कुणाच्या नाव?
सांगा हा आज तरी गारवा कमी आहे ना बरोबर वरून रगी घेऊन राहा थंडी जात नसते त्याला अंगात रग असावी लागते आमच्या गावात चोरा आले चोरा अशा घरी घुसले बाई 1.5 क्विंटलची होती बाईनं एका हातानं चोर धरला खाली पडला आणि वरी बसली आणि पोराला म्हणली पप्या जाय पोलीस आली बोलून आण पप्या बाहेर गेला म्हणला मम्मी माझी चप्पल सापडा नाही चोर म्हणला माझी घाल पण लवकर जा बरं नीच्या वाले लक्षात आलं का माझं बोलणं शापू म्हणा त्याचा अर्थ एक आहे विषय असा आहे माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे कळेल सावता महाराजांनी देवाला हृदयात साठवलं बरोबर आहे ना देवाला हृदयात साठवलं तरी भाऊ सावता महाराजाच्या नावानं आई बिल निघलं नाही बिल निघलं सावता महाराजाच्या आई वडिलांच्या नावानं धन्य त्याची माता आणि धन्य त्याचा पिता सावता महाराजाच्या नावानं बिल निघलं नाही तिथं ह्या वकिलाच्या नावानं कुठं बिल निघणार बिल निघणार आहे सुवर्णमालाबाईच्या नावानं आणि बिल निघणार आहे कैलासवासी बाळासाहेब देशमुख यांच्या नावानं तुम्हाला वाटत संत जे ओळखतात ते तुमच्या वडिलांना ओळखतात तुमच्या आईला ओळखतात कारण तुम्ही आज आमच्यात दिसतात ही सगळी या मायबापाची कृपा आहे लक्षात येते माझं बोलत वहिनीला राग तर येणार नाही ना मी काही राग तर येणार नाही ना हा काही नाही ना हा मग काही नाही तर चारी सोना म्हणतील आमच्या काही नाही तुमचं आहे पण तुम्ही नंतर हे तुमच्या ताब्यात नंतर दिलेले पहिले यांच्या ताब्यात होते लक्षात आलं बघा लक्ष द्या लहानाचं मोठं केलं एवढं विश्व सावता महाराजांच्या नावानं 0 बिल निघलंय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज एवढे मोठे महाराज होते पण माऊलीच्या नावानं 0 बिल आहे धन्य त्याची माय प्रसाद सांगा ओळखत नाही तुम्हाला संत तुमच्या माईला आणि बापाला ओळख नारायण गाय नारा आता हे आपल्यावर आलंय भजन तुम्ही करताय आम्ही तुम्हाला ओळखत नाही धन्य त्याची माय प्रसवली काय गायक आहे हो अरे गायक मग भारी असल पण या गायकाला जन्माला घालणारे माय बाप खरे भाग्यवान कुणाच्या नावानं बिल कुणाच्या नावानं आई वडिलाच्या नावाने बिल तुम्ही किती भजन करा तुम्ही किती काठी घेऊन उभा राहा बिल तुमच्या माईच्या बापाच्या नावाने निघतं हे लक्षात ठेवा कोण विचारत नाही कोण साठे महाराज
संत साठे महाराज जे ओळखीत असेल साठे महाराजाला, साठे महाराजाला संत एवढी मोठे महाराज आहे. अरे पण त्याला जन्माला घालणारे मायबाप भाग्यवान. लक्षात येते माझं बोलणं. आई वडिलाला धन्यता साधू संतांनी दिलेली आहे. ऐका गड्या, सांगायचे मला, धन्य महाराज जन्मले संसारी जिराते अंतरी नारायण. नारायण गाय नारायण गाध्याय धन्य त्याची माय प्रसवली. काय झालं नेमकाच शांत ऐका फक्त. काय आहे बघा, 2-3च गायक असल्यामुळे तिकडे एक आमचे फार सुंदर तिकडे बघा ते हा लक्षात आलं का नाही. 2-3च असल्यामुळं अतिशय चांगलं आहे. माऊली एकदम तथा महाराज चांगलं नियोजन केलं. काय होतंय, लई आचार्य असले की भाजी बिघडते. लक्षात आलं का नाही महाराज. हा एक असले चांगलं होतंय, बरोबर आहे का नाही. त्याला शांत ऐका आणि मग ऐकत राहा. माऊलीचा समाधी सोहळा काही दिवसापूर्वी संपन्न झाला. म्हणजे आत्ताच 4-5 दिवसापूर्वी 17 तारखेला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा 729 वर्ष झालं माऊलींनी समाधी घेतली. 729 वर्ष झालं आज माऊलींनी समाधी घेतली. त्या दिवशी 729 वर्षापूर्वी माऊलींनी समाधी घेतली. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ जगाला दिला म्हणून आज आपण कीर्तन करतोय, म्हणून आपण भजन करतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. काय झालं, ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये राहत होते. ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये राहत असताना गरिबी होती. किती गरिबी होती, खूप गरिबी होती. त्या गरिबीचं वर्णन करता येत नाही, एवढी गरिबी होती. खूप माऊलीची गरिबी होती दादा, एवढी गरिबी होती. आई गेली, बाप गेला. लहानपणातच माया आणि बाप दोघंही माऊली त्या ठिकाणी निघून गेले. आई गेली, वडील गेले, खूप लहानपणात गेले. समाजानं सांगितलं होतं या 4 लेकराच्या मुंजी व्हावी. विठ्ठलपंता अशी जर तुझी इच्छा असेल तर तुला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. पैठणाच्या ब्राह्मणांनी निर्णय दिला. ऐका गड्या, पैठणाच्या लोकांनी निर्णय दिला तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. विठ्ठलपंत घरी आले. रुक्मिणीनं विचारलं, आज तुमच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते. विठ्ठलपंतानं सांगितलं, रुक्मिणी आपल्या मुलाला न्याय मिळावा असं चित्र डोळ्यासमोर उभं करा माऊलीचं माझ्या. आपल्या मुलाला न्याय मिळावा असं जर वाटत असेल तर मला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. रुक्मिणीनं सांगितलं होतं की मालक, तुम्ही जर देहांत प्रायश्चित्त घेत असाल तर मी सुद्धा तुमच्यासोबत येणार आहे. फार सुंदर आहे माऊलीचं चरित्र, डोळे भरून येतील तुमचे. मी सुद्धा तुमच्यासोबत देहांत घेणार आहे. ऐका गड्या, विठ्ठलपंताने सांगितलं, नाही रुक्मिणी, एखाद्या वेळेला मुलाला बाप नसतं तरी चालेल, पण मुलाला माईची आवश्यकता आहे. नाही मालक, मुलाला माईची आवश्यकता असू शकते, पण मी जर तुम्ही गेला तर मी जर राहिले तर माझ्या जगण्याला अर्थ काय मालक. फार सुंदर आहे. ऐका, काय माझ्या जगण्याला अर्थ आहे मालक, मी येणार. ऐका, पुरणपोळीचा सुंदर स्वयंपाक. कीर्तन फक्त प्रसिद्धीसाठी घेत जाऊ नका, कीर्तन कधीतरी उद्धारासाठी सुद्धा ऐकले पाहिजे. लक्षात येते माझं बोलणं. कधीतरी उद्धार झाला पाहिजे. काय झालं, आणि मग आता लक्ष द्या. संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून सगळ्या मुलांना रुक्मिणी मातेनं खाऊ घातला. आता चित्र डोळ्यासमोर घ्या, सिद्ध बेतातलं ते. सगळ्याला खाऊ घातला. सगळ्याला खाऊ घातल्याच्या नंतर रात्री 12 वाजता एक पत्र लिहिलं. निवृत्तीच्या उशाशी पत्र ठेवलं आणि पत्र ठेवून देहांत प्रायश्चित्ताला निघाले. 4 लेकरं झोपले होते. विठ्ठलपंत पुढे गेले. रुक्मिणी बाहेर जायची, पुन्हा परत यायची. निवृत्तीच्या तोंडावर हात फिरवायची. शेवटी मायेनं दादा, ती मायेनं हात फिरवायची, पुन्हा जायची. निवृत्ती सोपानाच्या, पुन्हा ज्ञानदेवाच्या पळत जायची. माझी मुक्ता, सगळ्यात लहान लेकरू मुक्ताबाई होतं. मुक्ताबाईच्या तोंडावर हात फिरवायची, गालावून असा हात फिरवायची मुक्ताबाईच्या, म्हणायची, माझी मुक्ता, आज मला या मुक्ताबाईला सोडून जायचंय. डोळ्यातलं पाणी हातानं पुसायची. पटापट मुके घेतले आणि देहांत प्रायश्चित्ताला निघून गेले. पाण्यामध्ये उडी टाकली. डुब 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 असा बुडबुड आवाज आला. पाणी शांत झालं. माऊलीच्या जीवनात ही काळरात्र आली की आज ऐका, माऊलीने आज ज्ञानेश्वरी दिली. एवढं सगळं लिहिलं तर त्यासाठी माऊलीने ज्ञानेश्वरी देण्यासाठी स्वतःच्या मायबापाचा बळी दिला होता. ही गोष्ट लक्षात असू द्या. आईवडिलाचा बळी दिला आणि म्हणून तर ही सगळी ज्ञानेश्वरी आपल्याला ऐकायला मिळाली. ऐकताय माझ्याकडे लक्ष तुमचं. सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर निवृत्तीनं पत्र वाचलं. मायबाप सोडून गेलेत. सोपानाला सांगितलं. ब्रह्मस्वतानं तो ज्ञानदेवाला समजून सांगणं सोपं होतं, पण 7 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईला समजावून सांगणं जरा कठीण होतं. मुक्ताबाई म्हणत होती की दादा, आई आणि बाबा कुठे? तरी आई आणि बाबा
मुक्ते आई आणि बाबा गावाला गेले. तर कोण्या गावाला गेले दादा सांग ना. निवृत्तीनं सांगावं. मुक्ते आई आणि बाबा अशा गावाला गेले ते आता कधीच परत येणार नाहीत. मायबाप निघून गेले. निवृत्ती एका कोपऱ्यात बसलाय. सिद्ध बेटातली घटना आहे. एका कोपऱ्यात सोपान बसलाय, दुसऱ्या कोपऱ्यात ज्ञाना बसलाय आणि त्या झोपडीच्या समोर मुक्ती बसली आहे. 2 वेण्या घातलेला, जसं कसं तो त्या जुन्या काळातला ड्रेस घातलेला, थोडं चोट बारीक तोड झालेलं. मुक्तीदारात माईची बापाची भेट घेण्यासाठी कधी येतील म्हणून वाट बघत बसली. ऐका गड्या फार सुंदर आहे. मुक्ताबाई अशी दारात बसलेली. 9 दिवस झाले. 10वा दिवस उजडला. 10वा दिवस उजडल्याच्या नंतर मुक्ताबाईनं छोटंसं थोड केलं. आता डोळ्यात पाणी नव्हतं. डोळ्यातलं पाणी संपलंच होतं ना. आता पाणीच नव्हतं डोळ्यात. दादा ज्ञानदादा जवळ आली. काय म्हणते माहिती? दादा, हे दादा, हे ज्ञानदादा. ज्ञानदादा म्हणतो काय ग मुक्ते? दादा हा मुक्ते. ए दादा हा मुक्ते. 10 दिवस झालं पोटात अन्नाचा कर नाही. मायबाप गेल्यापासून अजून पोट भरलं नाही रे दादा. दादा मी तुझ्या पाया पडते, काहीतरी खायला दे ना. माऊली ताट उठले. हातामध्ये उपरण्याची जोडी घेतली आणि पहिल्यांदा माधुकरी मागितली माऊलीनी बहिणीसाठी. बहिणीसाठी माधुकरी माऊली मागत होते. पिताना वाटात विसोबाची भेट झाली. बोलू नका रे. विसोबाची भेट झाली आणि विसोबाची भेट झाल्याच्या नंतर विसोबानं विचारलं कुठं गेलता ज्ञान्या? काका मी आळंदीत गेलतो. भिक्षा आणलीस? हो. संन्याशाची मुलं आहेत, तुम्हाला भिक्षा मागण्याचा अधिकार नाही. जोडी घेतली, ताडकन फाडली, जोडीतलं पीठ खाली पडलं, कानाखाली चापट मारली आणि ते पीठ असं पायानं काढून टाकलं. काका काका माझ्यासाठी नाही, मुक्तीसाठी असू द्या. मुक्ताला भूक लागली. पायानं का कालवलं पीठ माहिती आहे? का कालवलं? मी निघून गेल्यावर वरचं वरचं भरून देईल ना. एवढी लोक विदेशी होती. महाराज एवढी लोक त्रास देणारी होती. मुक्ताबाई वाट बघत होती. माझा दादा आला, दादा आला, दादा आला. ज्ञानदादाला राग आला. ताटीमध्ये बसले, ताटी लावून घेतली. 7 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताला हे सगळं कळालं. मुक्ताबाई अशी बघते. ज्ञानदादाला मुक्ताबाई उपदेश करते. दादा तू साधू आहेस ना? तू साधू आहेस ना दादा? साधू असं बसायचं नसतं दादा. तू साधू आहेस ना? कुणाला म्हणतात साधू, कुणाला म्हणतात योगी, माहीत नाही दादा. 7 वर्षाची चिमुकली मुक्ता ज्ञानदादाला उपदेश करते की दादा योगी कुणाला म्हणायचं? सर्वभूती दया साधु म्हणावे ऐसिया. साधू म्हणावे ऐसिया. साधू म्हणावे. दादा योगी पावन म्हणायचं. योगी पावन. योगी पावन दोन टाळे. आळंदीतलं चित्र डोळ्यासमोर घ्या दादा. आळंदी मधलं चित्र आहे. माऊलीला 7 वर्षाची चिमुकली मुक्ता उपदेश करते. दादा योगी कुणाला म्हणतात? साधू कुणाला म्हणतात? जगाचे अपराध जो सहन करतो तो साधू असतो. विसोबानं तुला चापट मारली, विसोबानं जोडी फाडली म्हणून राग राग मध्ये येऊन बसलात. मुक्ताबाई दृष्टांत देते. जगाचे अपराध जो सहन करतो तो साधू असतो. काही अपराध हे अपराध जनाचा हो. साहे अपराध जगाचे अपराध जो सहन करतो तो साधू असतो. दादा ऐका गड्या, असं मध्ये बसून चालणार नाही दादा. 7 वर्षाची मुक्ता ज्ञानदादाला उपदेश करते. असा कसा बसणार दादा? असं चालणार नाही ना. मुक्ताबाई काय सुंदर दृष्टांत देते. मुक्ताबाई म्हणते वेड्या, ए ज्ञाना, ए माझ्या सख्या, असं कसं चालेल रे दादा? दादा मी 7 वर्षाची आहे, 11 वर्षाचा आहे. ज्ञाना, ए दादा, आई वडील गेले मुलासामध्ये जाऊन बसला. ए दादा, एक माणूस बोलला म्हणून एवढा रुसून बसला दादा तू? एवढा इकडे बघा माझ्याकडे. एक माणूस गेला मग एवढा रुसून बसला दादा तू? असं कसं असतं रे साहेब? मुक्ताबाई दृष्टांत देते. मुक्ताबाई म्हणते वेड्या,
जीभ दातानं चावली म्हणून काय कुणी बत्तीशी पाडून टाकतं का रे? बरोबर आहे ना देवा? जीभ दातानं चावली म्हणून कुणी बत्तीशी पाडत नसतं. जीभ दाताने चाविली कुणी बत्तीशी पाडली, कोणी बत्तीशी पाडून टाकतं का? साई अपराध जनाचा विश्वपट ब्रह्मदोरा मुक्ताबाई उपदेश करते, जीभ दाताने चाविली आणि कोणी बत्तीशी पाडली. बोला जीभ बत्तीशी पाडली विश्वपट सांगा बरं खरं 10:30 वाजत आले, कोणाला तरी बंद करा वाटतं काही? बंद करा वाटतं नाही ना? योगी पावन मनाचा मुक्ती उपदेश करते. ए वेड्या, ए सख्या, ए माझ्या ज्ञाना, इकडे बघा. वेड्या असं बसून तरी चालेल दादा, असं मध्ये बसलाय. अरे असं कसं? 2 माणसं बोलले म्हणून असं मध्ये बसून चालणार नाही ना. योग्याची व्याख्या काय? तुला योगी म्हणतो ना मी. साई अपराध जनाचा, जगाचे अपराध सहन करता आले पाहिजे तुला. मुक्ती सांगते, मुक्ती. जगाचे अपराध सहन करता आले पाहिजे दादा तुला. दृष्टांत सांगितला, जीभ दाताने चाविली कोणी बत्तीशी. 7 वर्षाचं लेकरू सांगते, ए वेड्या, जीभ दातानं चावली म्हणून काय कोणी बत्तीशी पाडतं का रे? विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उडा ज्ञानेश्वरा. माऊलीनी बाहेर यावं. मुक्ते खरंय तुझं. आणि त्याच वेळेला ऐका गड्या, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, अनेक ग्रंथ लिहिले आणि वयाची 22 वर्ष झाले आणि ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला गेले. पांडुरंगाला विनंती केली की तुझ्या पायाजवळ आम्हाला समाधी घ्यायची आहे. त्यावेळेला देवानं सांगितलं, नाही ज्ञाना, समाधी ही तुला आळंदीला आहे कार्तिक वद्य त्रयोदशीला. ऐका, एवढा प्रसंग झालाय कीर्तन माझं. कार्तिक वद्य त्रयोदशीला तुला समाधी द्यायची आहे. सगळे लोक देवानं सूचना दिली, कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपुरामध्ये. ऐका हो, ऐका, सगळ्या वारकऱ्याला सूचना आहे की आता कार्तिकी एकादशीचा काला झाल्यावर कुणी गावाकडे जायचं नाही. मग इथून आळंदीला जायचंय. आळंदीला कार्तिक वद्य त्रयोदशीला माझ्या ज्ञानाला समाधी द्यायची आहे. म्हणून निष्ठावंत वारकरी पंढरपूरची वारी संपली की तसेच आळंदीला जातात. बरोबर आहे ना? तसेच आळंदीला जातात. आळंदीला गेलं पाहिजे. माऊलीचा समाधी सोहळा आहे. 9मीला आळंदी गच्च भरली. 10मीला सगळे संत एका जागेवर झाले. एकादशीला भजन कीर्तन झालं. द्वादशीला पंक्ती झाल्या आणि त्रयोदशीचा दिवस उजळला. ज्ञानो नामदेवरायाच्या 4 मुलांनी, नारा विठा गुंडा महादा, या 4ही मुलांनी समाधीची जागा स्वच्छ केली आणि आता सगळे संत माऊलीला समाधी द्यायला तिथे गेलेत. कुणी कीर्तन करायचं समाधीचं. पहिलं माऊलीच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन केलं. त्यांचं नाव नामदेव महाराज आहे. नामदेव महाराजांनी कीर्तन सुरू केलं. सगळे संत टाळ घेऊन उभे. ज्ञानोबाऱ्याला बसवलंय. मुक्ती तिथंच पाठीशी आहे. आणि आता माऊलीचं वर्णन चालू केलं. वर्णन चालू केल्याच्या नंतर सगळे संत रडत होते. नामा म्हणे संत कासावीस झाले, लावी ती पदर डोळी अशी. डोळ्याला पदर लावायले. सगळे रडायला लागले. आणि आता 12 वाजले. एक हात निवृत्तीनाथानं, एक हात त्या ठिकाणी देवानं धरला. देव निवृत्ती आणि
धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया नदीची आमाशा घातले माझवण तैसे जनवन कालवले एक 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 पाऊल पुढे टाकतात 3 वेळा जेव्हा जोडी येले कर 3 वेळेला हात जोडला समोर ज्ञानेश्वरी ठेवली पुढे ज्ञानेश्वरी ठेवली समोर ज्ञानेश्वरी ठेवली आणि त्याच ठिकाणी ज्ञानोबारायला समाधी दिली सगळे लोक रडत होते नामदेवराय रडायला लागले नामा म्हणे आता लोकला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ समाधी दिली आणि आता सगळं जग रडत होतं आणि देव मात्र शांत होते पण आता सगळे शांत झाले आणि देव रडायला आपल्या मुद्द्यावर यायचे मला देव रडायला लागले त्याच वेळेला रुक्मिणीने विचारलं देवा जग रडू लागलं म्हणजे डोळे पुसणं तुमचं काम आहे देवा तुम्ही का रडताय त्यावेळेला देवानं सांगितलं देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नाही हरी हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी धन्य धन्य धरा तळी जो याची दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी जो करील याची यात्रा तो तारील सगळे गोत्रा सगळे पुढे पवित्रा याचे दर्शनी होती असे हे सगळं ऐकलं आणि का रडता म्हणणारी सुद्धा रुक्मिणी रडायला लागली आणि मग रुक्मिणीचे शब्द आहेत म्हणे धन्य धन्य जयाची मुशी शब्द तुमच्या लक्षात येईल शब्द ऐका आईसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी आता महत्वाचं आपल्या मुद्द्यावर आलं मग रुक्मिणी म्हणाली देवा एवढे माऊली म्हणले हो मग म्हणे धन्य धन्य माऊली नाही जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले धन्य माता पिता तयाची आणि लक्षात तुमच्या माऊलीच्या नावानं बिल निघलं नाही जिथं सावता महाराजाच्या नावानं बिल निघलं नाही तिथे यांच्या नावानं कधी निघणार आहे बिल निघणार कैलासवासी बाळासाहेब देशमुख आणि आमच्या गंगा भागीरथी सुवर्णमालाताई यांच्या नावानं बिल निघणार म्हणून ही आई वडिलांचा सोहळा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा लक्षात आलं का नाही म्हणून धन्य माता पिता तयाची आता राहिलं आपुलिया हिता जुवसे जागता त्याचा अर्थ काय आपले कोण ज्ञानोबांनी आपलेपणाची व्याख्या सांगितली आपुले जे साचे ते कल्पांती नवचे कल्पाचा अंत झाला तरी आपली साथ सोडत नाही ती आपली लक्षात येते का माझं बोलणं हा आपल्या चांगल्या काळामध्ये आपल्या सोबत राहतात आणि आपल्या वाईट काळाला की फोन बंद करून ठेवतात हे कधीच आपले नसतात ही गोष्ट लक्षात ठेवा लक्षात आलं का रे हा एरवी फोन नाही उचलला तरी हरकत नाही पण आपल्या पडत्या काळामध्ये आपल्या कायम सोबत असतात ना ती माणसं नेहमी आपली असतात लक्षात येते का माझं बोलणं ती माणसं आपली असतात आणि ती माणसं एरवी नाही त्यांनी फोन उचलू द्या पण आपल्या पडत्या काळामध्ये सहकार्य केलं पाहिजे एक वाक्य सांगू द्या आपल्या पडत्या काळामध्ये ज्यांनी आपल्याला सहकार्य केले आपला चांगला काळ आल्यावर ते आपल्या विरोधात गेले तरी आपण त्यांच्या विरोधात कधी जायचं नसतं कारण त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे आता विरोधात गेले असतील जाऊ द्या पण आपल्या पडत्या काळामध्ये त्यांनी आपल्याला सहकार्य केले ना अरे पडत्या काळात एक वाक्य सांगू द्या या जगात कुठलाच माणूस वाईट नसतो कुठला माणूस वाईट नसतो या जगात साहेब कुठलाच माणूस वाईट नाही वाईट असते आई ती त्याच्यावर आलेली वेळ वाईट असते एक लक्षात ठेवा वाईट वेळ एक ना एक दिवस निघून जात असते पण वाईट वेळेला बदललेली माणसं आयुष्यभर लक्षात राहत असतात आयुष्यभर लक्षात राहत असतात मला असं वाटतंय लक्षात राहत असतात म्हणण्यापेक्षा ते लक्षातच ठेवले पाहिजे
ते लक्षातच ठेवले पाहिजे. आपला पडता काळ आल्यावर जर आपल्यापासून पाय काढून निघून जात असतील तर ती काही आपली असतात का? अजिबात नाही. पडत्या काळात मुसलमानाच्या माणसानं जरी सहकार्य केलं असलं तरी तो आपला आहे, हे लक्षात ठेवा. आपला आहे तो. आणि पडत्या काळामध्ये आपली माणसं जर आपल्यापासून दूर जात असतील तर ते लाख करोडपती असतील, आपल्या काय कामाचे? आपल्या काय कामाचे? आपल्याला त्यांच्याशी घेणं देणं नाही. पर धर्मातला माणूस असू द्या, पण आपल्या वेळेला जर उतरला असेल तर तो नेहमी आपला असला पाहिजे, नेहमी आपला असला पाहिजे. आपले ते असतात, आपल्या वेळेला साथ देतात, ती आपली असतात. आपुलिया हिता, हित शब्दाचा अर्थ होतो चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. आपल्या शब्दाचा असा एकच आपला आहे, त्याचं नाव देव आहे. म्हणून हित म्हणजे चिंतन, आपला म्हणजे देव. आपला देवाचं चिंतन करण्यासाठी जो कायम जागा सत्वगुण धन्य माता पिता, त्याचे मायबाप धन्य असतात. मग तो कोणत्या कुळातला आहे, कोणत्या जातीतला आहे याचा कधीच विचार करायचा नाही. त्याचं कुळ कोणतंही असू द्या, त्याचा हरेक देवाला वाटत असतो. कुळी कन्या तास जवळजवळ झाले असं वाटायले का 2 तास झाले? नाही नाही खरं सांगा बाबा. नाही. आई असं वाटते 2 तास झाले की काय? असं बाबासाहेब वाटते? अजिबात वाटतं का तुम्हाला 2 तास झाले आणि अजून पुढे वाढवू का? काय बजेट मध्ये वाढवू का? दत्ता महाराज आहे का? आहे मला वाटलं गेला काय. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे बघा. म्हणजे आपल्याला काहीतरी वाटते का 2 तास झाले आणि वाटते का? अजिबात नाही. थोडस लक्ष द्या, थोडस लक्ष द्या. कुळ कोणतंय याला किंमत नाही. ज्ञानोबा म्हणतात भलती या जाती जन्मावे भजीचे का विरोधावे परिभक्त का वैर्या व्हावे माझीची वरी देहाची निनावे पशुची लागू. एखाद्या वेळेला पशुआधिक योनी प्राप्त झाली हरकत नाही. तुमच्या कुळाला किंमत नाही, तुमच्या जातीला किंमत नाही, तुमचं कुळ कोणतं आहे महत्वाचं नाही. कन्या आहे
का पुत्र आहे हे महत्वाचं नाही, होती जे सात्विक. कन्या पुत्र पण जे सात्विक होती तयाचा हरीक वाटे देवा. सात्विकता जर तुमच्याकडे असेल, हा परिवार जर 8 वर्षापासून मला असं वाटतंय की या ठिकाणी वडिलांची सेवा जर मनातून करत असेल, 8 वर्षापासून मला वाटतंय इंदुरीकर महाराजांची सेवा या ठिकाणी झालेली आहे, बरोबर आहे का नाही. मोठमोठे कीर्तनकार इथे झालेले आहेत. मी एकटाच राहिलो होतो, लक्षात आलं का नाही. माझी सेवा या ठिकाणी झालेली आहे. खरं म्हणजे एक लक्षात ठेवा, एवढी सगळी सेवा वडिलांची सेवा या ठिकाणी करत आहेत. आई पुन्हा सोबत आहेत. मला असं वाटतंय तयाचा हरीक वाटे देवा. बरेच लोक म्हणतात हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, लोक काय म्हणतील, याचा कधी आपण विचार करायचा नाही. तुका म्हणे आता ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा. सांगू एक वाक्य, तिकडे बघा, लक्ष द्या. एक वाक्य सांगू एक वाक्य. तुम वही हो क्या, मैं क्यों बदलू, तुम वही हो क्या. मैं क्यों बदलू, तुम वही हो क्या. चलो माना मैं गलत हूँ लेकिन तुम सही हो क्या. मान्य केलं आम्ही वाईट आहे, पण आम्हाला वाईट म्हणत तुम्ही कुठे चांगली लक्षात येते का. लक्षात आलं का नाही. मैं क्यों बदलू, तुम वही हो क्या. नहीं का, मैं क्यों बदलू, तुम वही हो क्या. चलो माना मैं गलत हूँ, तुम सही हो क्या. तुम्ही तरी कुठे चांगले आहेत. लोकांचे फक्त काटाच काढले, तुम्ही कुठे चांगले आहेत. आम्ही वाईट आहे, मान्य आहे आम्हाला. लक्षात आलं का नाही. लक्षात यायला लागलंय का माझं बोलणं, कळलं का माझं बोलणं. आता लक्ष द्या माझ्याकडं. आपला मुद्दा एवढाच आहे की लोकांचा विचार करू नका. तुमचं कुळ कोणतं आहे हे महत्वाचं नाही, तुमची जात कोणती हे महत्वाचं नाही, तुमच्या अंतकरणातला सात्विकता भाव महत्वाचा आहे. हे लक्षात ठेवा. या परिवारात सात्विकता आहे, असेच आहेच. आणि कुठं कमी जास्त होत असेल तर ही सात्विकता परमात्म्याने टिकवावी अशी आपण कैलासवासी बाळासाहेबांकडे विनंती करूया. या परिवारातली सात्विकता टिकली पाहिजे. आपल्या घरातली सात्विकता. एक वाक्य सांगू द्या मला जाता जाता भाऊ, एक वाक्य सांगू द्या बस. कधी भेट होईल पुन्हा काही माहित नाही आपली. रणजित महाराजांना तेवढं या भागात येतो मी, जास्त माझं येणं होत नाही. इकडचे लोक फार कमी देतात, वेळ फार कमी देतात. लक्षात आलं का? फार कमी देतात, येत नाही. लक्षात आलं. हे मला माझा म्हणण्याचा उद्देश तसाच होता. बघा इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. बस एवढंच आहे. कधी भेट होईल माहित नाही, पण आलो योगायोगाने माझी काही गोष्टी घरी घेऊन जा. दादा एक काय होतंय, माझ्या मागे कथा भरपूर असतात, या भरपूर शिवपुराणाच्या कथा, भरपूर कथा असतात. टीव्हीवर तुम्ही बघत असाल की रोज कथा सकाळी 7:30ला टीव्हीला रोज. आता माऊलीची कथा चालू आहे टीव्हीला. आता मी सांगितली माऊलीची कथा, रोज वेगवेगळ्या कथा असतात. पण एक लक्षात ठेवा भाऊ, एक साहेब एक वाक्य सांगतो सगळ्या परिवाराला. आई वहिनी सगळे ताई सगळे ऐका. हे बघा, माणसानं पैशाची श्रीमंती वाढवण्यापेक्षा मला असं वाटतं माणसाकडे विचाराची श्रीमंती वाढली पाहिजे. विचाराच्या
श्रीमंतीची या जगाला फार मोठी गरज आहे महाराज. आज पैसा भरपूर झालाय, पण ते पैसे खर्चायचे कशी याची अक्कल लोकांना राहिली नाही. श्रीमंती वाढली पाहिजे, पण विचाराची श्रीमंती वाढली पाहिजे. आता लोकांकडे विचार चांगले राहिले नाहीत. गड्या हो, बदला विचार. आता तो विचार बदला विचार. मला असं वाटतंय आतापर्यंत जे झालं असेल ते झालं असेल. आता मानसा, आता तरी मानसा, मानसा, आता तरी मानसा. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. माझ्या भावा बहिणींनो, बोल सावरा मनाचा. खरं सांगतो, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. कुणासोबत वैर कधी करू नका, कुणाचा राग धरू नका. आज आहार तर उद्या नसणार आहे त्या जगात, बरोबर आहे ना. राग कुणाचा धरू नका. हात जोडून सांगतो, शब्द प्रेमानं हे जिंका. ओ भेद नको देवा, वैर नको रे. हे वेगळं आहे. ओ क्या बात आहे. भेद नको देवा, वैर नको रे. क्या बात आहे. नारायणाला सगळे प्यारे, नारायणाला सगळे प्यारे. प्रभु वीणा कोण माणसात या, फक्त टाळ्या वाजू नका. एवढा वेळ झालाय, पण एकाच्या चेहऱ्यावर झोपीचा वानवळा नाही, भुकीचा नाही, असे बघायचे आता फटाक्यासारखे. अरे वेगळंच कीर्तन आहे हे, म्हणाले वेगळं कीर्तन आहे. कीर्तन आजचं बरं वाटावं म्हणून नाही, कीर्तन बरं होईल म्हणून आहे. आपलं कीर्तनातून बरं वाटलं नाही पाहिजे, कीर्तनानं बरं झालं पाहिजे.
आपलं बरं झालं पाहिजे, आपल्यात बदल झाला पाहिजे, आपल्यात सुधारणा झाली पाहिजे. गड्या हो झाले आमचं कीर्तन. आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे साहेब, आमची आई तुम्ही मागे वळा. आमची प्रामाणिक इच्छा आहे की आपण एवढा खर्च करत असतो तो लोक सुधारले पाहिजे, लोक बदलले पाहिजे. बरोबर आहे का नाही? हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से नहीं तो ना सही, हनेगा वालों के दिल से प्रेम की धुंधा. बदल महत्वाचा आहे ना, बदल महत्वाचा आहे ना. बदलच होत नसेल तर कशासाठी दादा कीर्तन? एक शेर सांगू अजून. काही फक्त शेर कुठे येतो याच्यावरच आहे, बरोबर आहे का नाही? असू द्या, पण छान आहे, छान आहे. आम्ही काही चुकीचे सांगत नाही, चांगले सांगते, बरोबर आहे का नाही? आता लक्ष द्या, झालंय कीर्तन, थांबायचंय मला. विचाराची श्रीमंती वाढवा. मुलगा असू द्या या मुलगी असू द्या, चांगलं जीवन जगा, व्यसनापासून बाजूला राहा. अनेकांचे संसार दारूपायी व्यसनापायी उद्ध्वस्त झालेत. गड्यावर मी आपल्या पाया पडतो. 200 रुपयाची जर तुम्ही दारू पित असाल तर 200 रुपयाचा किराणा तुम्ही घरी घेऊन जा. तुमची लेकरं बाळ सुखानं खातील दादा, आनंदानं जगतील ना. आई वडिलाची सेवा करा. साहेब म्हणतील की ही चारही साहेब लोक म्हणतील की आमच्यावर काहीच बोलत नाहीत महाराज, सगळं आई वडिलांवर बोलताय. आम्ही एवढा खर्च केलाय, आम्हाला काहीच किंमत नाही का, आम्हाला काहीच किंमत. तुम्ही माझे पैसे नाही दिले हरकत नाही, पण तुम्हाला किंमतच नाही. कैलासवासी बाळासाहेब देशमुख आणि आमच्या आई साहेब सुवर्णमालाबाई यांच्यासाठीच आम्ही टाळ्या वाजवणार. असं कसं एवढं चांगलं आहे ना हो. एवढ्या चांगल्याला जन्म घालणाऱ्या माईला आम्ही धन्यता देणार आहे, एवढ्या चांगल्या लेकरांना जन्माला घालणाऱ्या बापाला आम्ही धन्यता देणार आहे. चांगलं काम आहे, असंच करत राहा, माईची सेवा करा. एवढंच सांगतो. फकीराना आए थे सदा कर चले, फकीराना आए थे सदा कर चले, खुश रहो तुम हनेगा वालो हम दुआ कर चले. आनंदाने रहा, प्रेमानं रहा, आयुष्यावर नाराज होऊ नका. गरिबी एक ताळी. एक ताळी. आनंद वाटतोय. किती वेळ आहे तुम्ही म्हणा, असं समाधान वाटतंय. बरोबर आहे का नाही? एकदा एक दिवस तरी या. लक्षात आलं का नाही? एकदा या, लक्षात ठेवा. किती सुंदर आहे बघा नाही, किती सुंदर आहे. आज आमच्या कैलासवासी बाळासाहेबांचं कुठलं तरी पुण्य असायला पाहिजे. तर हे बाळासाहेब देशमुख आहे, हे बाळासाहेब सोनेगावकर आहेत, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? तुम्ही दरवर्षी येत जा,
तुम्ही दररोज कीर्तन कुणाचं असो तुम्ही दरवर्षी येत जा. त्यांनी नाही बोलत तर मी सांगतो येत जा तुम्ही दरवर्षी येत जा. काय आले पाहिजे का दरवर्षी आले पाहिजे दरवर्षी आले पाहिजे. लक्षात आलं का नाही एवढं तुम्ही पण येत जा. हा काय नाही हा तुम्ही येत जा. काय इकडे लक्ष द्या. किती सुंदर वाटते बघा. जीव आनंद या जीवनाचा सुगंधा पुढे दरवळावा. आनंदानं राहिलं पाहिजे, प्रेमानं राहा, आई वडिलांची सेवा करा. गड्या हो आई वडिलाबद्दल बोलत गेलो तुम्हाला 2 तास कमी पडतील एवढं मी मायेबद्दल बोलेल. खरं सांगतो आई या शब्दावर 8 दिवस बोललेला माणूस आहे मी. जी टॉकीजला आई या विषयावर 8 दिवस मी प्रवचनं दिलेत. श्री स्वामी समर्थ महाराजांवर मी 20 दिवस प्रवचनं केलेत. जी टॉकीजला 20 दिवस. शिवमहापुराण तर मी नेहमीच सांगतो. रामायणावर मी कितीतरी, भागवतावर कितीतरी, दत्तात्रेयाची कथा मी सांगितली. सगळ्या कथा यूट्यूबला उपलब्ध आहेत. प्रकाश साठे ऑफिशियल यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामला नाव टाकलं तर उपलब्ध आहे तुम्हाला. मी का सांगतोय, कशासाठी सांगतोय? मायबापाची सेवा अतिशय महत्त्वाची. गड्या हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, जीवनात ज्याला माय नाही त्याला मायेची किंमत विचारा. एक सांगू अजून एक. माना की मोहब्बत जरूरी है, माना कि मोहब्बत जरूरी है, लेकिन माँ बाप से ज़्यादा भी जरूरी नहीं है. मान्य आम्हाला प्रेम महत्वाचं आहे. माना की मोहब्बत जरूरी है, लेकिन माँ बाप से ज़्यादा जरूरी नहीं है. आई वडिलापेक्षा जास्तही असं म्हणतात पहिलं प्रेम विसरता येत नाही. बरोबर आहे ना? पहिलं प्रेम विसरता येत नाही असं म्हणणारे लोक, जिनं पोट फाडून आपल्याला जन्माला घातलं, त्या माय आपलं पहिलं प्रेम असतं ना, मग त्या माईला कसं काय लोक विसरतात काय माहिती? कसं काय विसरतात माहीत नाही. आई असते गड्या. जो बात दवा से नहीं होती, जो बात दवा से नहीं होती, वो बात माँ बाप की दुआ से होती है. गोष्ट औषधानं होत नसते, ती आई वडिलाच्या आशीर्वादानं होत असते. गड्या हो मायबापाला सांभाळा. मी पहिल्यांदा हनेगावला आलो म्हणून सांगून जाईल. गड्या माझा 94चा जन्म आहे साहेब. आई माझा 94चा जन्म आहे. 30 वर्ष वय असेल म्हणजे कदाचित. 5 वर्षाचा होतो मी. आई 5 वर्षाचा तेव्हा माझी माय मेली. माईची किंमत मी माईबद्दल का बोलतो त्याचं कारण आहे. मला माईबद्दल माहिती आहे. माय नसल्याच्या नंतर किती दुःख असतं हे मला माहिती आहे. तेनाळकर माऊली, सुरेगावकर महाराज ही सगळी माझी जुनी जोडीदार, पडत्या काळामध्ये सहकार्य करणारी ही सगळी माणसं आहेत. ही सगळी माणसं आहेत. खरं सांगतो तुम्हाला. 5 वर्षाचा होतो तेव्हा माय गेली. असा दिवस जात नाही माय आठवत नाही. रोज माय आठवते. एखाद्या वेळेला भूक लागली तर पांडुरंगी आज सुद्धा घरी गेल्याच्या नंतर उपवाशी पोटी झोपावं. आपल्या हक्काची माय जर गेली या जगात आपलं कोणी नाही. भाऊ माय आहे तुमची. बाप गेला माईचा आधार आहे. माय आहे तोपर्यंत समाधान आहे. माय आहे तोपर्यंत समाधान आहे. बहीण आहे. बहीण किती बहीण, किती मुली आहेत ताई? 2 मुली आहेत. 2 मुली. माय आहे. माय तुम्ही घरचे श्रीमंत असाल मला माहीत नाही, पण तुमची माय घरात आहे तोपर्यंत माहेरातून तुमची पिशवी कधी रिकामी जाणार नाही. माय गहू टाकील, ज्वारी टाकील, बाजरी टाकील, तांदूळ टाकील. ज्या दिवशी तुमची माय मिळली ना त्या दिवशी तुमच्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. माईनं भरलेली पिशवी, राग येऊ देऊ नका, भाऊजाईनं भरलेली पिशवी, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. आई असते. माय गेली की जग संपलं जातं. मायेबद्दल बोलताना असं म्हटलं जात आहे, कौन भला इस दुनिया में माँ की जगह ले सका. कोई कह दे क्या होती, आपली माया डोळे भरून येते. कोई कह दे क्या होती है माँ. सबसे बड़ी है माँ बगले सबसे बड़ी है माँ. जगात सगळ्यात मोठं जर काय असेल तर माय असते. तिच्यापेक्षा मोठं कोणी होत नाही. कोणी विसरू नको रे आई बापाला. माय बापाला विसरायचं नसतं. कुणाला विसरला तरी चालेल, माईला कधी विसरू नका. आपल्या बापाला कधी विसरू नका.
कुटुंबीय आज बापाची आठवण म्हणून आहे ना. खरं सांगतो, गए हुए कधी आते नाही, उनकी याद आती है. गेलेली माणसं कधीच येत नसतात, त्यांची शाळेतून घरी येताना लहानपण आठवा तुमचं, माय आठवी उशीर तुम्हाला. मजला होई गलो गली बात फिरे तुमला क्या बात आहे. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गं तुझ्या उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म दिला गं तुझ्या उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म दिला गं तुझ्या उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म दिला गं तुझ्या उपकार बरोबर. अनमोल जन्म दिला गाई तुझे, उपकार फिटणार नाही. आईचे उपकार कधी फिटणार नाही. झालं माझं कीर्तन, 2 मिनिटात थांबतोय मी. बापाचे उपकार कधी फिटणार नाही. माझी माय 5व्या वर्षी गेलेली, माझा बाप 7व्या वर्षी गेलेला आहे. बाप कष्टाचा कावाडी, बाप कष्टाचा कावाडी, ऊस मळ्यात तोडतोया, भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतोया. खमीस खवाटी फाटलेल, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप जिल्ह्याला जायाचा, उदार पादार कापड पोरांना आणायचा. जुन्या फटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप म्हणत करायचा. चूल पेटत नव्हती, गरीबी होती ना, गरीबी होती ना. चूल पेटत नव्हती, विष आडव विषाला, पायली वरदाण्यासाठी बाप गावात फिरला. पायली वरदाण्यासाठी बाप गावात फिरला. बाप मनात जुरायचा, बाप मनात जुरायचा, लग्न लेकीच करीन, कोणी लेकी. बाप मनात जुरायचा, लग्न लेकीच करीन, डांगा डुंगा हुंड्यासाठी शेत जमीन ऐकीन. डांगा डुंगा हुंड्यासाठी शेत जमीन ऐकीन. मला तसंच होतं या बाप लोकाचा पाहताना, या 2 पोरीसाठी म्हणजे या 2 पोरीसाठी. मला तसंच होतं या बाप लोकाचा पाहताना, माझा हुंदका गाठतोया गोष्ट बापाची सांगताना. माझा हुंदका गाठतोया गोष्ट बापाची सांगताना. असा कनवाळू बाप, असा कनवाळू बाप. झाले 8 वर्ष. जेव्हा सोडून गेला, तिकडे बसली बघा मागे, त्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला. सगळेजण दुःख विसरू शकतात, आणि माय ही पत्नी कधीच दुःख विसरत नाही. आणि हे सगळं सोन्यासारखा चाललेला संसार विस्कळीत झाला होता. गरिबी काय असते, ज्यानं गरिबी अनुभवलेली असते त्याला माहीत आहे. खरं सांगू भाऊ, झालं माझं कीर्तन 11 वाजले. खरं सांगतो, गरिबी मला विचारा, मी सांगतो. म्हणून लोक आम्हाला त्रास देतात, लोक आम्हाला दुःख देतात. आम्ही त्यांना एकच सांगत असतो, यांना माहिती आहे सगळं सांगतो. देवाकरांना माहिती आहे, बेनाकरांना माहिती आहे, देवाभाऊला माहिती, सगळं माहिती आहे. पण मी म्हणत असतो, तू बैठ मेरे पास, मैं तुझे जीना सिखाता हूँ. तू बैठ मेरे पास, मैं तुझे जीना सिखाता हूँ. दुख दर्द पीना सिखाता हूँ, क्योंकि मैं बातों से नहीं रातों से लढा हूँ. आणि दुःख काय असतं हे भोगलेलं आहे. म्हणून एवढंच सांगेन, आईची सेवा कोण कोणते माहीत नाही. कन्या या पुत्र तयाचा हरी कवा ते देवा, संगती लावून देतो. आपुल्या गीता जो असे जागत